नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे. तर आता आधिराजने एक वेगळंच डोकं चालवलंय. असं काही डोकं चालवलंय ज्याची कुणीच कल्पना केली नसेल. तेव्हा आता तो असा काही डाव साधणार आहे की प्रिया स्वतःहून सगळ्यांसमोर सत्य सांगणार आहे, सत्य कबूल करणार आहे. तेव्हा ते सत्य नक्की कोणतं आणि नक्की हा कोणता डाव आहे सगळं बघूया. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर प्रेक्षकांना आपण पाहिलंच होतं की आधिराज जेव्हा तिला प्रपोज करतो तेव्हा प्रिया खोटं सांगते की तिचा नवरा आहे. ऑलरेडी तिला एक नवरा आहे, पण तो तिला दारू पिऊन मारतो. पण या प्रियाची अजूनच खोड मोडण्यासाठी त्याने खूप मोठा प्लॅन बनवलेला असतो आणि याच प्लॅनप्रमाणे तो आता प्रियाला एका हॉलमध्ये बोलवतो, एका कॅफेमध्ये बोलवतो, जो की फक्त त्यांना एकट्यानेच बुक केलेला असतो. अख्ख्या कॅफेमध्ये कोणीच नसतं, फक्त प्रिया आणि आधिराज हे दोघेच असतात. कॅफे तर इतका सुंदर सजवलेला असतो की बासच, काही सांगायलाच नको. प्रिया पूर्णपणे शॉक झालेली असते. ती बोलते, आधिराज, अरे हे सगळं काय? तेव्हा आधिराज बोलतो, प्रिया, कालपासून मला झोप नाही लागलेली. जेव्हापासून तू हे सांगितलंयस की तुझं ऑलरेडी लग्न झालं आहे आणि तुझा नवरा तुला मारहाण करतोय, ही गोष्ट मला सहनच झाली नाही. तुझ्यासाठी माझ्या मनामध्ये एक वेगळीच इमेज तयार झाली आहे. मी खूप विचार केला आणि विचार करून मी तुला सांगतोय, मला आत्तासुद्धा तुझ्याशी लग्न करायचं आहे. पण त्यासाठी माझी एक अट आहे. प्रिया बोलते, अट? कसली अट? पण आधिराज, तू एवढा चांगला आहेस ना, मी तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे. आधिराज बोलतो, मी तुझ्यासाठी एक खास वन पीस आणला आहे आणि आज मला तुला प्रपोज करताना या वन पीसमध्ये बघायचं आहे. तू आत्ताच्या आत्ता हा ड्रेस घालून ये. आणि तू वन पीस बघून ती जाम खुश होते आणि बोलते, वा, हा तर फारच क्लासी आहे. आणि मनातल्या मनात बोलते, तसं पण लग्नानंतर मला काहीच नाही घालायला मिळालेलं. या सुभेदारांच्या घरामध्ये काही चालतच नाही आणि आता तर काय, मला साडीच घालावी लागतीये. लग्नापूर्वी काय मस्त लाईफ होती माझी. मी मजा करायचे, वन पीस घालायचे, छोटे छोटे ड्रेस घालायचे, मुलांबरोबर पार्टी करायचे, काय मजा यायची. पण असो, आज पुन्हा मला ते दिवस अनुभवायला मिळणार आहेत. आत्ताच हा ड्रेस घालते. असं म्हणतच प्रिया आतमध्ये जाते, तो वन पीस बाहेर घालून येते आणि बाहेर आल्यावर आधिराज मुद्दाम तिच्यासाठी टाळ्या वाजवू लागतो. आधिराज बोलतो, परफेक्ट प्रिया, तू जशी आहेस ना, अगदी तशीच मी तुला स्वीकारायला तयार आहे. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या दारुड्या नवऱ्याला घटस्फोट दे आणि आपण लग्न करूया, एक नवीन सुरुवात करूया. एक सेलिब्रेशन तो बनत आहे. आधिराज आता 2 ग्लासमध्ये दारू ओततो. प्रिया सुरुवातीला थोडे आडेवेडे घेते आणि बोलते, नाही नाही आधिराज, अरे मी घेत नाही, प्लीज मला फोर्स करू नकोस. कसं आहे ना, मला सवय नाही आहे आणि अशा गोष्टींपासून मी 4 हात लांब असते. पण आधिराज तिला गोड गोड बोलून आणि भविष्याची स्वप्न दाखवून जबरदस्तीने पाजतो. तो मात्र तिचे ग्लास भरतच राहतो. प्रिया इतकी दारू पिते की तिला उभं सुद्धा राहता येत नाही. तिचे डोळे जळ झालेले असतात आणि तिचा तोलसुद्धा जात असतो. त्यामुळे आधिराज तिला पकडून घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतो. इकडे आपण पाहतो तर काय, शांताच्या नवऱ्याचा म्हणजे नवनाथचा पत्ता मिळालेला असतो. चैतन्य आणि सायलीला, ते दोघेही त्या वस्तीत येतात. चैतन्य आता दरवाजा उघडतो आणि जे काही दोघे पाहतात ते पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसतो. कारण नवनाथ दारू पिऊन पडलेला असतो अक्षरशः. आणि त्याला पाहिल्यावर सायलीच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक येते. ती बोलते, चैतन्य सर, हाच तो शांताचा नवरा. अखेर आपण याला शोधलं. चैतन्य आता त्याला उठू लागतो. ए उठ रे उठ. पण त्याला काय उठता येत नसतं. तो बोलतो, सायली वहिनी, हा तर पूर्णपणे आऊट गेलाय, याला काही शुद्ध नाही आहे. तेव्हा सायली बोलते, आपण तसंच उचलूया, आपल्याला याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचं आहे. मी एक काम करते, मी लगेच सावंतांना फोन करते. असं म्हणत असती घाईघाईने इन्स्पेक्टर सावंतला फोन करते आणि गुड न्यूज देते की शांताचा नवरा सापडलाय. आणि हे सगळं ऐकून तर अर्जुन खूप खुश झालेला असतो, कारण उद्याच्या हिअरिंगसाठी त्यांना खूप मोठा पॉईंट मिळालेला असतो. कारण उद्याच्या हिअरिंगमध्ये नवनाची साक्ष फार महत्त्वाची असते. इकडे आपण पाहतो तर काय, रात्रीची वेळ असते, सगळे जेवून बसलेले असतात. सगळ्यांना अर्जुनचं ऑलरेडी खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा कल्पना बोलते, अश्विन, अरे ही तन्वी कुठे गेली आहे? नाही म्हणजे सकाळपासून मला दिसलेली नाही आहे. तेव्हा अश्विन बोलतो, मम्मा, ती ना तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. ती सारिका, मी तुला बोललो होतो ना, तिची मैत्रीण जरा आजारी आहे. हल्ली तन्वी तिचीच मदत करत असते, तिच्याच मागे मागे असते. तू अजिबात काळजी करू नकोस, ती येईल थोड्या वेळाने. आणि तेवढ्यातच दारावरची बेल वाजते. अश्विन आता दरवाजा उघडतो, पाहतो तर काय, चक्क प्रिया असते. प्रियाने वन पीस घातलेला असतो आणि एवढंच की काय, ती चक्क झुलत असते, डुलत असते. तिने एवढी दारू ढोसलेली असते की तिला उभं सुद्धा राहता येत नसतं. आधिराज तिला सावरत दरवाज्यावरती उभा असतो आणि या प्रियाचा अवतार बघून घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळे जागेवरून ताडकन उठतात. कल्पना बोलते, अरे देवा, तन्वी, अगं हे सगळं काय आणि तुझी अवस्था अशी कशी काय झाली? तेव्हा आधिराज बोलतो, काकू, ॲक्च्युली कसं आहे ना, तिने खूप जास्त ड्रिंक केली आहे आणि तिथे मला तिला एकटीला सोडणं बरोबर वाटलं नाही आणि म्हणून मी तिला इथवर घेऊन आलो. अश्विनला तर इतका राग आलेला असतो. तो बोलतो, तन्वी, अगं हा सगळा काय प्रकार आहे?
तू तर तुझ्या मैत्रिणीकडे सारिकाकडे जाणार होतीस ना? आणि हा सगळा काय ड्रेस आहे? हा काय अवतार काढलायस तू? आणि तू एवढी दारू का प्यायलीस? आणि हा मुलगा कोण आहे? मला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आत्ताच्या आत्ता हवी आहे तन्वी. तेव्हा प्रिया बोलते, ए भिक्कारड्या, मला हात लावू नकोस, लांब राहायचं माझ्यापासून. आणि हे ऐकून तर संपूर्ण घरामध्ये स्मशानासारखी शांतता पसरते. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो प्रियाचं बोलणं ऐकून. अश्विन आता धक्क्याने बोलतो, तन्वी तन्वी अगं हे काय बोलतेस तू? तू भानावरती आहेस का? प्रिया मात्र वेड्यासारखी हसू लागते. अडखळती आता हॉलच्या मध्यभागी येते आणि हसतच बोलते, मला तर एक गोष्ट कळतच नाही, या घरातली ना सगळीच माणसं मूर्ख कशी काय आहेत? आणि अश्विन, तुला काय वाटलं माझं तुझ्यावर प्रेम आहे? छे, अरे तुझ्यासारख्या बावळट आणि मूर्ख माणसावर मी का प्रेम करेन? अरे मला तर फक्त तुझ्याकडून पैसे हवे होते. या सुभेदारांची फक्त प्रॉपर्टी हवी होती. तुझा मी फक्त आणि फक्त वापर करून घेतलाय, युजलेस माणसा. आणि हे सगळं पाहून तर कल्पना इतकीच चवताळते की बासच. ती बोलते, मुली तुझी जीभ जरा आवर. तू कोणाशी बोलतेस? अगं स्वतःच्या नवऱ्याशी बोलतेस तू, याचं जरा भान राख. आणि आता मात्र प्रियाला सहनच होत नाही. ती कल्पनाकडे बोट करते आणि बोलते, कल्पे अगं चुप बस म्हातारे. गेल्या महिन्यापासून तुझ्याशी गोड गोड बोलून तुझी नाटकं सहन करून ना डोकं पिकलंय माझं. तेव्हा रविराज बोलता, तन्वी अगं हे सगळं काय चाललंय? तू शुद्धीत नाहीयेस. प्रतिमा हिला आत्ताच्या आत्ता आत घेऊन जा. तेव्हा प्रिया बोलते, रविराज चुप, एकदम चुप. आणि कोण तन्वी? कुणाची तन्वी? मी तन्वी वगैरे नाहीये, मी तुमची लेकच नाहीये. आणि हे सगळं ऐकून तर प्रतिमाच्या हातातला पाण्याचा ग्लास खालीच पडतो. रविराजच्या चेहऱ्यावरचा रंग सुटतो. ही प्रिया काय बडबडतेय कोणाला काहीच समजत नसतं. प्रतिमा बोलते, तन्वी अगं हे काय बोलतेस तू? तूच आमची तन्वी आहेस ना? तेव्हा प्रिया ओरडून बोलते, नाही मी खोटी तन्वी आहे, खोटी. मी फक्त तुमच्या संपत्तीसाठी हे सगळं नाटक केलं. आणि ऐका, सगळ्यांनी कान उघडून ऐका, त्या शांताबाईला कुणी मारलं माहितीये? मी संपवलं तिला. मी तिचा काटा काढला. कारण तिला माझं गुपित माहिती पडलं होतं की मी खोटी तन्वी आहे म्हणून. आणि तिने भांडं फोडण्याच्या आत मीच तिला उडवून टाकलं. ती शांताबाई माझ्या सत्याच्या आड येत होती आणि म्हणूनच मी तिचा कायमचा काटाच काढून टाकला. आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल, मी खोटी तन्वी आहे तर मग खरी तन्वी कोण आहे? पण मी नाही सांगणार. मी सांगणारच नाही की खरी तन्वी कोण आहे. मी अजिबात सांगणार नाही की खरी तन्वी सायली आहे. तिचंच गाठोडं मी चोरलं होतं, पण ही गोष्ट मी कोणाला सांगणार नाही. आणि अशा प्रकारे प्रिया दारूच्या ओघात सगळं सत्य सांगून मोकळी झालेली असते. तिची सगळी गुपितं उघडून मोकळी झालेली असते. हे ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांना इतका मोठा धक्का बसलेला असतो की बासच. कोणाला हे सत्य सहनच होत नाही. अश्विनच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तो रडत आणि रागाने बोलतो, तन्वी नाही, आता तुला तन्वी म्हणताच येणार नाही, कारण तू तर फेक आहेस. प्रिया अगं तू इतकी नीच असू शकतेस ना? खरंच मी विचारसुद्धा केला नव्हता. असल्या खुनी मुलीला मी माझ्या घरात ठेवलं, बायको म्हणून आणलं आणि माझ्या दादानी वहिनीवरती संशय घेतला. प्रिया म्हणत असते, हो हो मीच केलं हे सगळं, मीच. अश्विनला तर इतका राग आलेला असतो. तो बोलतो, खूप झालं, आता मी तुम्हा दोघांना सोडणार नाही. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतोय. तेव्हा सायली बोलते, अश्विन भाऊजी तुम्हाला पोलिसांना फोन करण्याची काही गरज नाही आहे. हा प्रियाचा बॉयफ्रेंड नाही आहे, तर तो ह्यांचा मित्र आहे अधिराज. खरं तर प्रियाचं भांडं फोडण्यासाठी, तिचं नाटक सगळ्यांसमोर उघडं पाडण्यासाठी आम्हीच अधिराज भाऊजींना हे सगळं नाटक करायला सांगितलं होतं. आणि अशा प्रकारे आता अधिराजची आयडेंटिटी सगळ्यांच्या समोर आलेली असते. रविराज, प्रतिमा हे तर खूपच भावूक झालेले असतात. खरं तर त्यांना प्रियाचा खूप राग आलेला असतो, पण त्यापेक्षा जास्त आनंद झालेला असतो की सायली त्यांची मुलगी आहे. ते सायलीकडे खूपच प्रेमाने बघू लागतात आणि सायली त्यांच्याकडे, कारण तिलासुद्धा आता तिचे आईवडील मिळालेले असतात. तेव्हा आता पुढे काय होईल हे तर बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.